नाशिकच्या महापालिकेची ही महासभा गेल्या 6 तासांपासून सुरू आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, एनडीटीव्ही मराठीनं गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न सातत्यानं लावून धरलेला आहे आणि त्याचेच पडसाद आज नाशिकच्या महापालिकेत महासभेत उमटताना दिसलेले आहेत। काय नेमकं घडलं, खड्ड्यांबाबत काय महासभेमध्ये ठरलंय? हेमाली, आपण जर बघितलं तर गेल्या 15 दिवसांपासून एनडीटीव्ही मराठी त्या विषयाचा पाठपुरावा करत आहेत। कारण नाशिक शहरातील जे खड्डे आहेत ते जीव घेणे झालेले आहेत। आतापर्यंत जवळपास 5 जणांचा बळी हा गेला आहे, तर रोज अनेक जण जखमी होत आहेत। दरम्यान या घटनेनंतर बघितलं तर नागरिक देखील संताप व्यक्त करतायत आणि खास करून जर बघितलं तर जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना या रोषाचा सामना हा करावा लागतोय आणि त्यामुळेच विशेष महासभा घेण्याची मागणी अनेक नगरसेवक म्हणजे शिंदे सेना असेल किंवा ठाकरे सेना असेल यांच्याकडून केली जात होती आणि अखेर आज ही सभा पार पडते। आपण जर बघितलं तर अगदी ते जवळपास सकाळी 11:30 वाजता सभेला सुरुवात झाली होती आणि आता 6 वाजून गेलेत, म्हणजे 6:30 तास उलटलेले आहेत आणि अजून देखील ही महासभा सुरू आहे। जर बघितलं तर अनेक आंदोलनं देखील झाली, राष्ट्रवादी असेल, अपक्ष नगरसेवक असेल किंवा ठाकरे सेनेच्या वतीने देखील आंदोलनं ही करण्यात आली, जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली। जे दोषी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करा अशी देखील मागणी करण्यात आली। खास करून याच्यात जर बघितले तर MNGL आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील कुठेतरी नगरसेवकांकडून धारेवर हे धरलं जात आहे। खास करून जर बघितलं तर नाशिकची ही जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्याला कारणीभूत हे MNGL आहेत असा देखील आरोप हा करण्यात येतोय। स्वतः आयुक्तांनी देखील आपण कुठेतरी हे सगळ्या कामांमध्ये फसलो अशी देखील स्पष्टोक्ती दिलेली आहे। त्यासोबतच उपमहापौर असतील शिंदे सेनेचे ते देखील चांगलेच आक्रमक देखील झालेले होते। त्यामुळे एकंदरीतच बघितलं आता 6:30 तास उलटून गेलेत। दीर्घ चर्चा करता नाशिकच्या खड्ड्यांच्या विषयावरची सुरू आहेत। त्यामुळे आता एकंदरीतच शेवटी महापौर नक्की आता काय रुलिंग देणार, काय बोलणार आणि एकंदरीत आजच्या या विशेष महासभेतून नक्की काय निर्णय हा होतोय खड्ड्यांबाबत हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं देखील ठरेल। नक्कीच, धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।